यानंतर एक मोठी बातमी समोर येतेय। प्रकल्प बाधितांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक होतीये। कोट्यावधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती आली आहे। मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या कामात अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार पाहायला मिळालाय। सॅटेलाइट सर्व्हेची कागदपत्रे दाखवण्यास अधिकाऱ्यांची चालढकल होतीये। मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प जाहीर होताच अनेक अधिकाऱ्यांनी आपसात संगनमत करून पालघर जिल्ह्यात बोगस प्रकल्पग्रस्तांची नावं देऊन चाळी उभारल्यात। या ठिकाणी किमान 2000 घरं बांधून सरकारची लूट केल्याची माहिती लोकशाही मराठीच्या सूत्रांची माहिती आहे। देशासाठी प्रतिष्ठित असलेल्या प्रकल्पात अधिकाऱ्यांनी कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पावर देशासह संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय। भारतातील हा सर्वात महत्वाचा आणि पहिला प्रकल्प आहे। 2 राज्यातून जाणाऱ्या या प्रकल्पावर महाराष्ट्र, गुजरात आणि त्याचबरोबर केंद्र सरकारचंही बारीक लक्ष आहे। महाराष्ट्रात बुलेट ट्रेनचे बोईसर, वसई, ठाणे आणि बीकेसी असे 4 स्टेशन्स आहेत ज्या परिसरातून बुलेट ट्रेन जाणार आहे। आणि इथं जमीन अधिग्रहण करताना काही अधिकारी आणि स्थानिकांनी संगनमत करून या ठिकाणी चाळीच्या स्वरूपात बेनामी घरं उभारली आहेत। या घरांमध्ये आजपर्यंत कोणीही राहायला आलेलं नाही वा काही अलीकडेच राहत असल्याचं दाखवण्यात आलंय। अशा अवस्थेतील अनेक घरं अजूनही पडून आहेत। प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करताना येथील निवासी घरांची कोणतीही शहानिशा न करता किंवा प्रकल्प बाधित म्हणून त्या घरांचं पुनर्वसन विभागाकडून कोणताही सर्वे न करता त्यांना प्रत्येकी 14 लाखांची भरपाई रक्कम दिल्याची सूत्रांची माहिती लोकशाही मराठीच्या हाती लागली आहे। या ठिकाणी अशी 2000 घरे उभारण्यात आल्याची माहिती आहे। याबाबत लोकशाही मराठीच्या प्रतिनिधीने माहिती अधिकार कायद्यान्वये संबंधित अधिकाऱ्यांकडे माहिती मागण्याचा प्रयत्न केला असता त्याकडे संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करतायत। त्या गावातील सरपंचांकडे संबंधित पुनर्वसन बाधितांची यादी किंवा फाईल मागितली असता त्यांनीही ती दाखवण्यास नकार दिलाय। बुलेट ट्रेन प्रकल्प जाहीर होताच अनेक अधिकाऱ्यांनी आपसात संगनमत करून त्या ठिकाणी बोगस प्रकल्पग्रस्तांची नावं देऊन चाळी उभारल्यात। या ठिकाणी किमान 2000 घरं बांधून सरकारची लूट चालवली असल्याची माहिती आहे। देशासाठी प्रतिष्ठित असलेल्या प्रकल्पात जमीन अधिग्रहण करताना अधिकाऱ्यांनी कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केलाय। याबाबत लोकशाही मराठीने पालघर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी याबाबत सखोल चौकशी करून माहिती घेणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। आता वसई विरार कॉरिडॉरचं काम सुरू असून यातही अशाच प्रकारचा घोटाळा झाला असावा अशी शंका स्थानिकांनी व्यक्त केली आहे। याबाबत लोकशाही मराठीने संबंधित अधिकाऱ्यांकडे याची सविस्तर माहिती मागवली असतानाही अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यास चालढकल केली जाते। वरिष्ठ अधिकारी कोणताही घोटाळा झाला नसल्याचं सांगतायत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेत। मात्र अद्याप त्यासंबंधी कोणतीही कारवाई झाली नसल्याची लोकशाहीच्या सूत्रांची माहिती आहे। आपल्याकडनं जी माहिती भेटली आहे त्यामध्ये बुलेट ट्रेन मधले घरांना मोबदल्याच्या बाबतीमधली एक तक्रार आपल्या हेड ऑफिसला आलेली आहे। सध्या स्थितीत जे मी आमचे लँड एक्विजिशन ऑफिसर आणि बुलेट ट्रेनचे अधिकारी यांच्याकडनं माहिती घेतली त्यातनं असं दिसतोय की 131 घरांना त्यांनी मोबदला दिला आणि डिमॉलिश केलेले आहे। या सर्व प्रकरणाची योग्य ती चौकशी करून आपण जे सर्व डिटेल्स आहे आणि जर काही चुकलं असेल तर कारवाई करण्याचेही आदेश दिलेले आहेत आणि निश्चित यामध्ये आम्ही सखोल चौकशी करून हा विषय मार्गी लावू। मी परवाच लोकशाही न्यूज चॅनल ही बातमी चालल्यानंतर तातडीने जिल्हाधिकाऱ्याकडून अहवाल मागितला। खोटे मूल्यांकन करून त्या ठिकाणी खोटे घरं उभे करून खोटे गोठे उभे करून त्या ठिकाणी जास्तीत जास्त पैसे लाटण्याचा जो प्रयत्न केला असा जो आरोप होता त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे। विभागीय आयुक्तांनी चौकशी सुरू केली आहे। त्याचा रिपोर्ट या आठवड्यात येईल। मी या ठिकाणी तो रिपोर्ट आपल्याला सांगेल। तर याच प्रकरणासंदर्भात लोकशाही मराठीचे स्थानिक प्रशासनाला काही सवाल आहेत। पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पात नक्की किती लोक प्रकल्प बाधित आहे? प्रकल्प बाधितांचे रहिवाशी दाखले, त्यांची घरपट्टी, संबंधित सर्व कागदपत्रांची खातरजमा केली गेली आहे का? प्रकल्प बाधितांना कोणत्या निकषावर
मोबदला देण्यात आलाय. बुलेट ट्रेनच्या मार्गावरील बाधित बांधकामाबद्दल किती सर्वेक्षणं करण्यात आलेली आहे. प्रकल्प बाधितांच्या मोबदल्याची मूळ कागदपत्र दाखवण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ काय आहे. सर्वेक्षणादरम्यान काढलेली जमिनीची आणि बांधकामाची जिओ टॅग केलेली छायाचित्र किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग सार्वजनिक का करत नाहीत. ज्या प्रकल्पग्रस्तांच्या घरांना मोबदला मंजूर करण्यात येऊन जी घरं निष्कासित करण्यात दिरंगाई का. इसमें अभी तो नहीं है फिलहाल, जब से हम आए तो नहीं देखे रहते. नहीं, यही आगे से सब में चाली में रहते सब लोग. और वो सभी में ऐसी प्रॉब्लम होती है. सब में इधर सब में पूरा भरा हुआ है और बाकी घर भी ऐसे पड़े हुए हैं. हाँ। तो पहले लोग रहते थे या नहीं, रहते थे? आगे हैं, यहाँ पे नहीं है. पानी इतना ज्यादा भर तो कौन रहेगा यहाँ पे. यहाँ पे कोई नहीं रहता. नहीं है. ये भी घर कब बने हैं? अब हो गया है 4-5 साल यहाँ पे मना हुआ. लेकिन क्या कोई रहने नहीं आता नहीं. क्योंकि पानी भर रहा है. हाँ. याबाबत लोकशाही मराठीने अधिक माहिती मिळवली असता ज्या लाभार्थींना मोबदला दिला गेला त्यापैकी अर्धे लाभार्थी अमराठी आणि परप्रांतीय असल्याचं निदर्शनास आलंय. यादीत 157 लोकांची नावं असून यातील अर्धे लाभार्थी अमराठी आहेत. पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुल वस्तीपाड्यांवर ही अमराठी नावं कशी आली. स्वतःला स्थानिक म्हणवणारी ही मंडळी नेमकी कधीपासून इथं वास्तव्यास आहेत असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत असून याची ठोस उत्तरं इथल्या सक्षम अधिकाऱ्यांकडे उपलब्ध नसल्याने प्रकल्प बाधितांना मोबदला देताना गैरव्यवहार झाला असावा याला आता पुष्टी मिळतेय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.